राज्यातील वीज तक्रारी आणि महावितरण विभागावर वाढत्या कर्जामुळे आता सरकारने एक महत्वपूर्ण निर्णय घेतलाय। आता यामुळे महावितरण विभागाच्या ग्राहकांवर लादलेला आर्थिक ताण कमी होणार आहे। या संदर्भात राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी एक महत्वपूर्ण निर्णय दिला आहे। आता या निर्णयानुसार महावितरण कंपनीचे शेअर बाजारात नोंदणी होणार आहे। त्याचप्रमाणे कृषी वीज वितरणासाठी आता स्वतंत्र कंपनी स्थापन करण्यात येणार आहे। त्याचप्रमाणे महावितरण विभागाची आर्थिक आणि प्रशासकीय पुनर्रचना देखील केली जाईल। या निर्णयामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांमध्ये त्याचप्रमाणे शेअर मार्केट ट्रेडर्समध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळते। राज्य मंत्रिमंडळाने या संदर्भात 5 महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याचं सांगितलं जाते। आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआयच्या धर्तीवर आता नव्या आयुक्तालयाची स्थापना देखील होणार आहे। तर नेमका कोणत्या महत्त्वाच्या गोष्टींचा या निर्णयात समावेश केला गेलाय? राज्य मंत्रिमंडळाचे ते 5 महत्त्वपूर्ण निर्णय कोणते आहेत? आता याचा परिणाम आपल्या घरी येणाऱ्या वीज बिलावर होईल का? तर चला या निर्णयासंदर्भातील सर्व बाजूंवर प्रकाश टाकूयात आजच्या व्हिडिओमध्ये। आजच्या बातमीचे लेखक आहे मेहुल मराठे। तर मित्रांनो, मागील काही काळापासून महावितरण विभागाच्या भोंगळ कारभारामुळे राज्यातील जनता त्रस्त असल्याचे चित्र आहे। सूत्रांच्या माहितीनुसार सध्या महावितरण विभागावर सुमारे 32,671 रुपयांचे कर्ज आहे। आता या कर्जावर विभागाला मोठ्या प्रमाणात व्याज भरावे लागत आहे। त्यामुळे महावितरण कंपनी आता मोठ्या आर्थिक अडचणीत सापडली आहे। आता यामुळे याचा आर्थिक भार ग्राहकांवर लादल्याचा आरोप देखील कंपनीवर केला गेलाय। आता याच पार्श्वभूमीवर सरकारने या संबंधी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय। आता सरकारकडून महावितरण कंपनीला शेअर बाजारात आणले जाणार आहे। आता या निर्णयानंतर कंपनी सरकारी हमीवर बॉन्ड्स जारी करून 72,631 कोटी रुपये उभारणार आहे। त्यामुळे कंपनीवरील कर्जाचा भार कमी होण्यास मदत होईल। या निर्णयासोबतच महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने दर निर्धारित करण्यासाठीच्या प्रकरणात देखील एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे। आता या संदर्भातील कृषी ग्राहकांसाठी स्वतंत्र कंपनी स्थापन करण्याचे निर्देश दिले गेले आहेत। त्यानुसार आता ऊर्जा विभागाने म्हणजेच महाराष्ट्र सोलार ॲग्री पॉवर लिमिटेड स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडलाय। कृषी फीडर आधीच वेगळे करण्यात आले आहेत। आता या प्रक्रियेमुळे वीज दर कमी होण्यास मदत होईल। तसेच या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळालाय। तर चला आता जाणून घेऊया या संदर्भात घेण्यात आलेल्या 5 महत्त्वपूर्ण निर्णयांबद्दल। सर्वप्रथम रिमोट सेन्सस ॲप्लिकेशन सेंटर आता कंपनीमध्ये। तर मित्रांनो, राज्य रिमोट सेन्सिंग ॲप्लिकेशन सेंटर संस्थेची सोसायटी कायद्या अंतर्गत असलेली नोंदणी रद्द करून संस्थेची कंपनी म्हणून नोंदणी करण्याची मान्यता या सरकारकडून देण्यात आली आहे। द्वितीय, इलेक्ट्रॉनिक्स माहिती तंत्रज्ञान आणि एआय विभाग। राज्यात आणि नवीन इलेक्ट्रॉनिक्स माहिती तंत्रज्ञान आणि एआय विभागाची निर्मिती करायला सरकारकडून मान्यता मिळाली आहे। या निर्णयामुळे माहिती तंत्रज्ञान संचालन कार्यालयाचे रूपांतर करून नवीन इलेक्ट्रॉनिक्स माहिती तंत्रज्ञान आणि एआय आयुक्तालय स्थापन करण्यात येणार आहे। या आयुक्तालयासाठी तब्बल 77 पदे निर्माण करण्यात येणार आहेत। याशिवाय मंत्रालयातील व इतर प्रशासकीय विभागात 427 पदांचा स्वतंत्र इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी संवर्ग तयार करण्यात येणार आहे। त्याचप्रमाणे प्रोजेक्ट मॅनेजमेंट तसेच कार्यान्वित झालेल्या प्रकल्पांच्या देखरेखीसाठी 389 पदांसाठी बाह्य यंत्रणेद्वारे भरती केली जाणार आहे। या पदांसाठी मंत्रिमंडळाने सुमारे 133 कोटी 35 लाख रुपयांचा वार्षिक खर्चास मंजुरी दिली आहे। तृतीय, महाजिओटेक कंपनी स्थापन होणार। भूस्थानिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रशासनात गतिमानता आणण्यासाठी महाराष्ट्र जिओ टेक्नॉलॉजी ॲप्लिकेशन सेंटर म्हणजेच महाजिओटेक कंपनी स्थापन करण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आलेला आहे। या कंपनीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान विभाग, संशोधन व प्रशिक्षण विभाग, त्याचप्रमाणे भूस्थानिक नव उपक्रम व उद्योजकता विभाग देखील असेल। चौथं, राज्यातून प्रतिसाद असलेला विकास कामांना मंजुरी। राज्यात महाराष्ट्र प्रतिसाद श्रम विकास कार्यक्रमाअंतर्गत महाराष्ट्र रिझायलन्स फायनान्स प्रोग्राम या नवीन संकल्पनेला देखील राज्य मंत्रिमंडळाकडून मान्यता मिळाली आहे। या कार्यक्रमाअंतर्गत जागतिक बँकेकडून मिळणारा 165 कोटी रुपये निधीची अचानक आपत्तीमुळे फटका बसलेल्या नागरिकांना मोठी मदत मिळणार आहे।
या निर्णयासंदर्भात महावितरणचे संचालक विश्वास पाठक माध्यमांशी बोलताना म्हणाले की कृषी ग्राहकांसाठी स्वतंत्र कंपनीमुळे क्रॉस सबसिडीचा भार कमी होईल। त्याचप्रमाणे कंपनी शेअर बाजारात प्रवेश करत असल्यामुळे कंपनीवरील कर्जाचा बोजा कमी होईल। आता या निर्णयामुळे येत्या काळात राज्यातील नागरिकांना वाढत्या वीज बिलाच्या कटकटीपासून सुटका मिळेल अशी अपेक्षा सध्या व्यक्त केली जाते। आता राज्य मंत्रिमंडळाकडून घेण्यात आलेल्या या निर्णयाचे राज्यभरातील सर्वच स्तरातून कौतुक होताना दिसतंय। तर मित्रांनो, ही होती संपूर्ण माहिती राज्य शासनाकडून घेण्यात आलेल्या या महत्त्वपूर्ण निर्णय या संदर्भातील। या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं? आता यामुळे आपल्या घरी येणारी वीज बिल कमी होईल की नाही? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एमएच आपल्या युट्यूब चॅनलला। धन्यवाद।